कढी, कलेजी पेटा, चिकन मसाला, दाल, चण्याची भाजी, चिकन रसा पेटा, चल कढी बोका बघा त्याला आता आम्ही जेवायला राहू दे खाणार तो। रात्रीचे 11 वाजले। सकाळी मी ब्लॉग केलेला होता, स्टॉलवरच चालू केलेला होता आणि मी प्रयत्न करणार होते, म्हणजे मी दाखवायचा प्रयत्न करणार होते की मी कसं हँडल करते, किती गिराक येतात आणि काय आमची तारीफ करतात, आम्ही जेवण कसा बनवतो त्या विषयावर। पण खरंच जमलं नाही, करेलच मी लवकर। तर मेन गोष्ट आज ना आम्ही भरपूर जेवण केलेलं होतं आणि ठेवलेलं होतं, तसं कलेजी पेटा, अंडा कढी, चिकन, भाकरी, चपाती, परत भात, हे सर्व होतं। आणि आम्हाला वाटलं की हे सर्व आमचं म्हणजे लवकर संपेल, पण आज ना लवकर संपलं नाही, थोडं लेट झालं आम्हाला, म्हणजे 3:30 वाजले स्टॉलपर्यंत। आणि मग नंतर थोडं संपलं, थोडं उरलं आमचं। तर उरलेलं जेवण का वेस्ट जात नाही, तो माझ्या मोठ्या बहिणीने घेतलं थोडं आणि मीनी घेतलं थोडं। आणि मग त्याच्यात भांडी घासायची होती खाली झालेली, आणि मग खरंच खूप थकला जातो, सवय नाही आहे लवकर उठून एवढं सर्व करायचं आणि स्टॉलवर जाऊन एवढा तास उभं राहायचं। म्हणजे 12 वाजता 12 ते 3:30 वाजेपर्यंत आम्ही उभेच होतो। तशी गिऱ्हाईक येत होते तसं आम्ही दिला। पण खरं सांगू, स्वतःचा बिझनेस आणि स्वतःचा बोलतात ना काहीतरी करण्याची इच्छा ना, ते या 2 दिवसात आम्हाला समजते आणि खूप उत्साह होतोय। आज भारी वाटलं, म्हणजे एवढं सर्व बनवून पण आमचं थोडं संपलं, म्हणजे बोलतात ना 100मधून 80% आमचं संपलं, फक्त 20% राहिलं। त्याच्यात आम्ही का दोघींनी तिने थोडं घेतलं, मी थोडं घेतलं, ते आता रात्रीचं जेवायला होईलच। तर बस एवढं सांगायचं होतं की ब्लॉग डेली ब्लॉग करते मी, आणि माझ्या नेहमीच्या ब्लॉगमध्ये वेगळं काहीतरी असतं, आणि आज आता व्यवसाय चालू केलं आहे त्याच्यात वेगळं काहीतरी असेल, आणि खूप भारी वाटते सर्वात पहिला तर। आणि तशीच मग भांडी घासून, म्हणजे रिकामी डबे झालेले होते ते घासून मग इथे मी 5:30 वाजता आली, आणि आल्या ना सर्वात पहिला मी झोपली, कारण खूप म्हणजे थकवा खूप होतो, कारण सकाळी उठा आणि तसंच मग तिथे जावा। 4 तास आम्ही जेवण करतो दोघी, मी आणि माझी मोठी बाई, आणि त्याच्यानंतर मग स्टॉलवर जाऊन उभं राहावा तेवढे 3 तास। मजा पण येते, एक उत्साह होतो आणि करायची पण भरपूर मन असं, म्हणजे हां आता हे करायचं आहे, गिऱ्हाईक येणार आहे, लवकर घेऊन जाणार आहे, ह्या गोष्टीचा एक अभिमान वाटतो। आणि सर्वात पहिलं तर मी कालच्या माझ्या ब्लॉगमध्ये मी थोडंच पाठवलेलं होतं, मी नवीन बिझनेस चालू केला, आणि त्याच्यात मला ना कमेंट येतात आहे ना, त्याच्यात मला जास्ती उत्साह होतोय। थँक्यू तुम्ही मला कमेंट केल्याबद्दल आणि मला सांगितल्याबद्दल की मी छानपैकी एवढं छोटं असं बिझनेस घातलं आहे, आणि त्याच्यात तुमचा सपोर्ट आहे, माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे, माझ्या पोरीचा सपोर्ट आहे, माझी मोठी बहीण आहे, भाची आहे, परत माझे भाऊजी आहे, सर्व आम्ही खूप मेहनत करतोय, ते सांगायचं होतं। दाखवणार आहे पण जरा स्लोमध्ये। आज कुठे आमचं खामकरवरून मसाले आले, दाखवून येत हे मसाले, कारण म्हणजे आम्ही सामान भरून घेतलं आधी, आम्हाला पाहिजे ते डाळ, परत तांदूळ, पीठ, हे सर्व भरलं। आज माझे मिस्टर आहे ना हे सर्व मसाले घेऊन आले, म्हणजे हा खामकर करून लालबागवरनं आम्ही मसाले आणतो, तर आम्हाला मसाले पण पाहिजे होते, आणि आम्ही चांगले मसाले वापरतो, कारण आम्हाला कुठल्याच गोष्टीचं असं ठेवायचं नाही की आम्ही आमच्याकडे ते लोक येतात जेवायला त्यांना आम्ही चांगलं जेवण देऊ, असा आमचा पुरा प्रयत्न असतो। तर बघा हे मसाले आणले, आणि सुकं खोबरं पण घेऊन आले मिस्टर, हे सुकं खोबरं आहे, परत तेजपत्ता आणलाय, तर सर्वात पहिले ही धनिया पावडर आहे, हे हळद आहे, परत हा सुका खोबरा घेऊन आलो आहे, आणि हा मालवणी मसाला आहे, आणि गरम मसाला, परत ही काश्मीरी मिरची पावडर, आणि हे तेजपत्ता। बघा एवढं सर्व आम्ही मसाले घेऊन आले, आणि आम्ही बिझनेस चालू केला म्हटलं जेवणाचं म्हटलं तर ना खूप सुंदर आणि छान जेवण होण्यासाठी मसाल्यावर मुद्दा असतो। तर आमचे मसाले खूप भारी मसाले असते, इवन खामकर स्पेशल मालवणी मसाला तो आम्ही लालबागवरनं आणतो। ते एवढे सर्व मसाले आता आणले,
तर बघूया. तेव्हा बिझनेस चालू केला ना, फक्त आम्ही बोललो, पहिला सर्व जागा बघितली आणि असं दोघींनी विचार केलं की असं असं करायचं आहे करून आणि बनवायचं. आणि काही भरलं बिरलं नव्हतं, थोडं थोडं तिच्या घरातलं होतं, थोडं माझ्या घरातलं होतं. असं करून आम्ही 2 दिवस करत राहिलो. नंतर मग आता तिसऱ्या दिवशी आम्ही सामान भरला. सामान म्हटलं तर डाळ, कडधान्य, तांदूळ, पीठ पण आम्ही गहू घेतले, दलाला दिले आणि मग त्याचं पीठ हे करून आम्ही केलं. कारण चपात्या खूप सुंदर वाटायला पाहिजे. खाणाऱ्या लोकांनी ना आम्हाला बोलायला पाहिजे. आणि खरं सांगू, खाणारे लोकांना रिटर्न येतात आणि आमची तारीफ करून जातात, अरे वा जेवण खूप सुंदर होतं. आणि ते ऐकायला तर आमचे कान खूप तरसत असतात. तर असे मसाले घेऊन आले. आता तो दुपारचा थोडाफार उरलेला जेवण तो तिने घेतला, तो मीनी घेतला. आता तेच आम्ही जेवून घेतो. उद्या काय जेवण, मिक्स भाजी आहे, डाळ आहे, भात आहे, चपात्या आहे, परत भाकऱ्या पण आहे. असं उद्याचं जेवण आहे. तर चला आता मी जेवून घेते, बाकीचं काम आहे त्यावरून. तर चला आजचा ब्लॉग ना थोडाच होता, जमेल तेवढा ब्लॉग करते मी. प्लीज मला समजून घ्या. तसं मला जमेल ना ब्लॉग करायला, हे दाखवायचं ते दाखवा. आज पण विचार केलेला तुम्हाला जेवणाची रेसिपी दाखवायची, पण नाही जमत. असं टाईम निघून जातो ना, 11 वाजले नाही ना, आम्हाला असं घाईघाई होतो की पटापट स्टॉल लावायचं आहे, जायचं आहे. त्यासाठी थोडा दिवस थांबा, मी दाखवेलच आम्ही कसं ॲडजस्टमेंट करतो. तर चला आता इथेच मी माझं ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात. चला बाय बाय.